देवी हसुळगावी आई आव्या दुर्गा देवी हसुळगावी आई आव्या दुर्गा आडवी तो आज तिला रंगणा रंगना मनोभावे करितो आराधना यारणा मनोभावे करितो आराधना देवी हसुळगावी आई आव्या दुर्गा देवी हसुळगावी आई आव्या दुर्गा आडवी तो आज तिला रंगणा रंगना मनोभावे करितो
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर
जगसृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवा, जगत पालका विष्णुदेवा आणि जगाचं संरक्षण करणाऱ्या कैलासपती शंभू महादेवा, आपण सर्व देवगण आणि सर्व देव इथे उपस्थित आहोत. परंतु या यमराजाने आपल्याला या यम सभेमध्ये आमंत्रित केलेलं होतं, परंतु या यमराजांची उपस्थिती इथे नाही आहे. होय देवेंद्र, बरोबर आहे आपलं मत. आम्हाला निमंत्रित करून स्वतः हजर राहणं न राहणं हे काही योग्य वाटत नाही. मग जगत पालका, बोला मला देवेंद्र. असं वाटतं की ही नृत्यांगना, ही तिलोत्तमा, हिचं नाचगान सुरू करावं. देवेंद्र, बराच उशीर झाला तरी पण यमदेवतेचा इथे उपस्थिती नाही, तरी पण मलाही असंच वाटते की आपण नाचगाणं चालू करावं. मग हे तिलोत्तम आहे. नारायण नारायण चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा भामणी लागला पूजासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो, विठ्ठला माय बापा विठ्ठला हो, विठ्ठला माय बापा नारायण यावे यावे ब्रह्मपुत्र नारदा यावे. आपण इथे कशा पाहिजे आलो? नारायण 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 इथे येण्याचं प्रयोजन अगदी स्पष्टच आहे. परंतु देवेंद्रा, या सर्व तमाम देवगणांना या नारदाचा त्रिवार प्रणाम. देवेंद्रा, ही अप्सरा इथे उभी का बरं आहे? मुनिवर्य, या सभेत प्रत्यक्ष तुम्ही वेळेवर आलात. होय मुनिवर्य, या यम सभेत प्रत्यक्ष ना यमराज उपस्थित नाही आहे आणि त्यामुळे ही अप्सरा इथे नाच गाण्याशिवाय थांबलेली आहे. नारायण नारायण नारायण. परंतु देवेंद्रा, ही एवढी अप्सरा सुंदर आणि हिला असं थांबवणं योग्य वाटत नाही. नारायण नारायण. वा वा मुनिवर्य वा, तुमच्या या स्तुती सुमनाने माझं मन प्रसन्न झालं. मुनिवर्य, आपलं काय मत आहे? मग देवेंद्रा, आता वाट कसली पाहता? या अप्सरेचं नाच गाण्याला सुरुवात करा. नारायण नारायण. वा वा, ठीक आहे.
हे तिलोत्तमे आपण आपल्या नृत्य आविष्काराला सुरुवात करू. ठीक आहे जशी आपली आज्ञा. यावे यमराज यावे, आपण खूपच विलंब केला. यमराजांचा जय असो. परंतु नारद मुनी, माझ्या या यमसभेत मी हजर नसताना या नर्तिकाचं नाचगाणं चालू झालंच कसं? नारायण नारायण. परंतु यमराज, आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहिली. नारायण हो की नाही देवेंद्र? हो नारायण नारायण. आम्ही तुम्हाला खूपच विलंब झाला, परंतु आम्ही खूपच वाट पाहिली. देवेंद्र, आपल्याला तर माहीतच आहे या यमसभेत, या यमराज्यात, या यमधर्माशिवाय कोणाचाही काही चालत नाही. खरं आहे यमराज, खरं आहे. बोला यमराज, आपण आल्यावर या नृत्यांगना उभी आहे आणि या तुमच्या सभेमध्ये या नृत्यांगनाचं काय काम आहे? बोला. देवेंद्र, तेही खरंच आपण या नर्तिकेच्या नाचगाण्याला सुरुवात करावी. ठीक आहे, ठीक आहे यमराज. हे नृत्यांगने आपण आपल्या नाचगानाला, आपल्या नृत्य कौशल्याला सुरुवात करावी. जशी आपली आज्ञा. नाचते मी यमाच्या दरबारी, नाचते मी यमाच्या दरबारी, रूप पावणी तिचे सुंदरी, रूप पावणी तिचे सुंदरी, रूप पावणी तिचे सुंदरी.
सर्व देवांसह सभा चालू होती आणि त्या सभेत नर्तिकेचं नाच गायन चालू असताना मला मोह आवरला नाही आणि त्या मोहातून तुझी उत्पत्ती झाली असुरा. आणि तुझं नाव मी अन्नासूर ठेवत आहे, अन्नासूर. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री. होय, पिताश्री, मला असं वाटतं की या ब्रह्मांडात सारा जिंकायचा आहे आणि एकेकाला जाऊन भस्म करायचं आहे असं मला ओळख द्या. तथास्तु. पिताश्री, तुम्ही जाऊ ना गाडी. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. नारायण नारायण. हे असुरा, कोण आहेस तू? मी कोण हे तुला ऐकायचं आहे ना. त्या यम सभेत रंगेचं नृत्य गायन चालू होतं सर्व देवांसह. त्या यम सभेत इंद्रांची सभा होती व माझ्या पिताश्रीना मोह आवरला नाही आणि त्यापासून माझी उत्पत्ती झाली. आपली ओळख नारायण नारायण. हे असुरा, या तिन्ही ब्रह्मांडामध्ये फिरणारा आणि देवांचं नाव घेणारा नारद मुनी म्हणजे ब्रह्मदेवाचा पुत्र नारद, अशी या देहाची ओळख आहे. नारायण नारायण. म्हणजे तीन लोकात फिरणारा ब्रह्मांड करणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद. नारायण नारायण. नारदा, नारदा, आपण मार्ग द्यावा. नारायण नारायण. हे असुरा, तुला जो वर मिळाला आहे त्या वराची प्रती तू कशी काय घेणार? एक काम कर, देवांचा देव राजा इंद्र याच्यावरती तू चाल करून जा, म्हणजे तुला मिळालेल्या वराची तुला प्रचिती मिळेल. नारायण नारायण. ठीक आहे नरेंद्र मोदी, असाच जातो आणि त्या सर्व देवांवर स्वारी करतो म्हणजे झालं माझं काय. नारायण नारायण. माझी विठू माऊली तू, जगाची तुझावली. दर्शनासी आलो देवा तुझ्याच राहुली. माझी विठू माऊली तू, जगाची तू सावली. दर्शनासी आलो देवा तुझ्यात राहुली. कानी कुंडळ शोभे ठेवली, डोळे भरुनी तुझी पाहू पंढरी. कानी कुंडळ शोभे ठेवली, डोळे भरुनी तुझी पाहू पंढरी. डोळे
अरे ब्रह्मपुत्र नारदा, साऱ्या त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारा अशी तुझी ओळख. मग सांग ब्रह्मपुत्रा, कोणती वार्ता घेऊन आला आहे? नारायण नारायण नारायण, देवांचा देव देवेंद्रा. वार्ता म्हणजे अशुभच आहे. नारायण नारायण म्हणजे असं कोणतं त्रिभुवनामध्ये असं संकट आलं आहे? म्हणजे आपल्याला अजून ठाऊकच नाही. नारायण नारायण, तो अल्लासूर नावाचा दैत्य भूमीवरती हातात वाजवत आहे. आणि आता तो आपल्यावर चाल करून येत आहे. सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. म्हणजे माझ्यावरती चाल करून येणार. या देवांचा राजा इंद्र त्याच्यावरती चाल करणार. अरे येऊ दे त्याला, पाहतो त्याचा समाचार घेतोच मी. यावे आपण. ठीक आहे, येतो मी. विटेवर उभा पातळी प्रभा, विटेवर उभा पातळी प्रभा, नाशिवंत देहाच्या निवाईला आज मी पांडुरंग पाहिला. आज मी पांडुरंग पाहिला. अरे देवेंद्र, अरे इंद्रपुरी सोडून अरे परत माघारी का? अरे कोण आहेस तू? अरे मी, अरे अंधासूर. हो का? यमराजा पुत्र अंधासूर. अरे अंधासुरा, तू कोणाला ललकारतो आहे? अरे या 33 कोटी देवांचा राजा इंद्र, या इंद्राला ललकारतोस आणि तू मला युद्धाचं आवाहन करतो आहेस? अरे तुझा अंत जवळ आला आहे आणि तुला खरोखरच तुझ्या दंडात ताकद असेल तर हो युद्ध. मग काय म्हणतात? अरे युद्धाचा आवाज स्वीकार.
माझं काम. आई बापाची सेवा कराया देव येईल का? आई बापाची सेवा कराया देव येईल का? अहो देव येईल का? असा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का? असा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का? आशीर्वाद असो. नारदा, आज काय वार्ता घेऊन आला आहे? नारायण नारायण. पिताश्री, तो अंलासूर नावाचा यमपुत्र आपल्यावर चाल करून येत आहे. या सृष्टीमध्ये आहाकार मागून सर्व लोकांना चढो की पळो करून सोडत आहे. आणि आता तो आपल्यावर चाल करून येतो. सावधनाव म्हटलं नारायण नारायण. नारदा, त्या विश्वाची निर्मिती मी केली आणि त्या विश्वाचं रक्षण करणं माझं काम आहे. मी घेतो त्याचा समाचार, तू जा माघारी. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. या मानवाच्या ठाई हा जन्म पुन्हा
देवा, अरे ब्रह्मपुरी सोडून अरे निघून जा, नाही तर तुला प्राणाला मुकायला लक्षात ठेव. अरे अल्ला तुला मरण्याची भीती कोणाला दाखवतो? अरे मार्गाने परत जा, नाहीतर विकार युद्धाची आवाज. अरे ब्रह्मदेवा, अरे परत जा विसाच्या वेळी समजलास? मग काय पाहतोस? अरे स्वीकार युद्धाचा आवाज. आता फक्त राहिला तो फक्त घोसावड्या शंकर असा जातो आणि त्या घोसावड्या शंकरावर स्वारी करतो म्हणजे झालं माझं काम. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक लिंगवाडी महिला मंडळ यांच्याकडून आता चालू असलेल्या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सखाराम अनंत भोवड यांच्याकडून 50 रुपये, साहिल संदेश पैकडे यांच्याकडून 100 रुपये, शालिनी महेश पावकर हिचकडून 100 रुपये. तरी सर्व बक्षिसदात्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा.
आशीर्वादाचा प्रणाम. आशीर्वाद असो. मुनिवर्य, आपण या कैलास पर्वतावर तुमचं येणं कसं काय बरं झालं आहे? नारायण नारायण. हे शिवशंभो, तो अल्लासूर नावाचा दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे. तेव्हा म्हटलं सावध राहा. नारायण नारायण. मुनिवर्य, तो अंधासूर माझ्यावर चाल करून येत आहे. त्याचा मी हे तो समजला. तुम्ही जा मागे. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त हा केला तुझा. देवा नारायण माझी नौका किनाऱ्याला लाव. हे देवा नारायण माझी नौका किनाऱ्याला अरे गोसावडे शंकरा, अरे कैलास पर्वत, अरे चालता हो, नाही तर तुला प्राणाला मुका लागेल. अरे गोसावडे शंकरा, अरे कैलास पर्वत, अरे माघारी जा, नाही तर तुला प्राणाला मुका लागेल. हे अंधासुरा, हे कैलास पर्वत कधी मिळणार नाही हे लक्षात ठेव. मग काय पाहतोय? अरे स्वीकार युद्धात जावं. काही हरकत नाही. अरे शंकरा,
झालो झालो पृथ्वी तलाचा राजा झालो सारं ब्रह्मांड जिंकून सारे देव सैरावरा पळू लागले त्याच्या मार्गावर प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेला पारितोषिक प्रतिभा प्रभाकर प्रभुते यांच्याकडून 100 रुपये. कैलासवासी वनिता यशवंत गीतम यांच्या स्मरणार्थ नातू निशांत व संचिता नाथ सानवी यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले आहे. तसेच आयुष मुकुंद जाधव व आरव मुकुंद जाधव यांच्याकडून 150 रुपयाचे पारितोषिक आले आहे. शेखर संजय शंकर यांच्याकडून 101 रुपये. ध्रुव सुरेश शंकर व रियान सुरेश शंकर यांच्याकडून 200 रुपये. सुशील रत्नाकर भोवर यांच्याकडून 101 रुपये. सतीश शंकर भोवर यांच्याकडून 101 रुपये. अमिता रामोदर विचारे यांच्याकडून 200 रुपये. अहिल्या सूर्यकांत शंकर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहे. तरी सर्व बक्षिसाचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. यो हो अन्नासूर आपल्या मागे लागलेला आहे. होय देवा. अरे जगत पालका बोल देवेंद्र. यमपुत्र अन्नासूर याने सर्व त्रिभुवनावर हाहाकार माजवलेला आहे आणि हे जगत पालका आपल्या ह्या त्रिभुवनामध्ये त्याच्या अंगातील दहाने संपूर्ण त्रिभुवन बेचिराग केलेला आहे. हे नारायणा आम्हाला त्याच्यातून मुक्त कर. नारायण तुमच्या एका चुकीमुळे नारायण या स्वर्ग लोकी साऱ्या देवांची बेअब्रू करून या आम्हाला सारं काही मिळवलं आहे. शांत व्हा देवेंद्र, शांत व्हा. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा
तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या अन्नासुराने संपूर्ण देव लोकांवरती स्वारी करून आम्हाला छळोकी फळो करून सोडला. नारायण नारायण. आलेल्या संकटांचा सहार करण्यासाठी कोण आहे बरं आपल्या अंतर्ज्ञानात? प्रभू, आपल्या अंतर्ज्ञानाचा योग मी बरं कसं काही लावणार? त्यावर उपाय म्हणजे तो विघ्नहर्ता गणेश. नारायण नारायण. त्रिलोक्यात काय घडते व काय घडणार आहे हे सारे त्या विश्वाला कळते व त्याचे सारे योगदान प्रथम आपलेच आहे. तुम्ही योग्य तेच बोललात. नारायण नारायण. बरंच बोललात. नारद मुनी, त्यासाठी आपल्याला विघ्नहर्त्याची पूजा करावी लागेल. चला तर त्या विघ्नहर्ता गणपतीची आराधना करू. चला, चला, चला. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. हे देवगणांनो, तुम्ही माझा धावा का बरं करत आहात? अरे हे गणेशा, आम्हाला त्या अन्नासुराने छळोकी फळो करून सोडला आहे. सर्व देवगणांना त्याने अत्याचार केलेला आहे. सर्व त्रिभुवन जाळून भस्म केलेला आहे. याच्यातून आपणच उपाय करावा. त्या अन्नासुराचा मृत्यू अटल आहे, तुम्ही निश्चित करा. आता असतो. झालो ब्रह्मांडाचा राजा झालो. हे सारे त्रिभुवन सारे जाळून भस्म केला आहे. नारायण नारायण. ज्याने तुला दान केले मोलाचे जीवन. ज्याने तुला दान केले मोलाचे जीवन. कारी वेड्या गात नात्या देवाचे भजन. कारी वेड्या गात नात्या देवाचे भजन. ज्याने तुला दान केले मोलाचे जीवन. ज्याने तुला दान केले मोलाचे जीवन. कारी वेड्या गात नात्या देवाचे भजन. कारी वेड्या गात नात्या देवाचे
अरे अल्ला तुला तू एवढा खुश का बरं झाला आहे हो नारदा हे सगळे त्रिभुवन मी सारे जाणून भस्म केलंय आणि या पृथ्वी चालवता मी आता राजा झालोय राजा नारायण नारायण अरे अल्ला तुला तू राक्षस आहेस राक्षस नारदा काय बोलत आहे अरे अल्ला तुला तुझा मृत्यू अड्डळ आहे आणि आता तो जवळ आला आहे नारदा काय म्हणत आहे आणि माझा मृत्यू तो पार्वती पुत्र गणेश तुझा वध करणार आहे नारदा नारायण अरे जाणून भस्म करून टाके समजलास एवढा गर्व करू नकोस अल्ला तुला तुझं मरण आता जवळ आला आहे तू राजा नाही तू असुर आहेस नाही नारदा मी या ब्रह्मपुत्र राजा मी आता राजा झालोय राजा सारे देव सगळे देव नारायण नारायण अरे अल्ला तुला तुझं आता मरण जवळ आला आहे नाही नारायण हे शक्य नाही इति करशील वेडा भरवसा अरे नारदा अरे जाण नारदा वेडा भरवसा हरियाणा देहाचा अजून तुला कळला नाही भटका त्याया अरे देर मोठ्या तू आहेस तरी कोण आज मला जाणून भस्म करून टाके अरे काय म्हणत तुम्ही आता 100 भरली आहे आता अडचण आहे काय हरकत नाही या गणेशाच्या देहामध्ये 10 उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं कायावया झालेली आहे कावीळ झाला आहे कासावीस झालेला आहे देवेंद्र आपण त्याची चिंता करू नका मग याच्यावर उपाय पण काय आहे अरण्यामध्ये जा व जे जे हाताला औषधी वनस्पती मिळतील त्या घेऊन या व श्री गणेशाच्या अंगी लेपन करा जा देवेंद्र ठीक आहे ठीक आहे रसिक हो त्या अंधातून दत्ताला गणेशाने हिराकृत केल्यामुळे गणेशाच्या अंगाचा दाह निर्माण झालाय आणि त्यावर उपाय म्हणून
आणलेली वनस्पती गणरायाच्या अंगी लेपन करा. पाहावे आपण काय बरे होते. ठीक आहे विष्णुदेवा, ठीक आहे. जा देवेंद्र. ब्रह्मदेव, देवेंद्र, अजूनही दहा शांत होत नाही. होय प्रभू. शंभो महादेवा, आपण काय बरं घेऊन आलाय? देवानू मी तर दुर्वा घेऊन आलोय. ठीक आहे, दुर्वा अंगी लेपन करा. ठीक आहे देवानू. हे माझ्या भक्तगणांनो, जो कोणी माझ्या चरणावर 21 दुर्वांची दुरी वाहेल त्याला यज्ञ व हवन करण्याचं मान पुण्य प्राप्त होईल आणि माझा शुभ आशीर्वाद त्या सदैव पाठीशी राहील. तथास्तु. रसिको, अशा प्रकारे शंभू महादेवाने आणलेल्या दुर्वांच्या मदतीने गणरायाच्या अंगाचा आशीर्वाद झाला. म्हणूनच आजही आपण गणेश पूजा करताना त्या पूजेमध्ये दुर्वा या वनस्पतीला मोलाचं स्थान आहे. म्हणून आजही आपण गणेश पूजेसाठी 21 दुर्वांची जोडी गणेशाला अर्पण करतो. गुणात लागावले, किती गोड नाम प्रभूचे. गुणात लागावले, भवसागर तरण्याला वाट मला गावरे. भवसागर तरण्याला वाट मला गावरे. किती गोड
शुभ कार्याच्या शुभ या दिनाला शुभ कार्याच्या शुभ या दिनाला चला ग वंदुया श्री गणाला भाव सुमनाच्या अर्पुणी आम्हाला भाव सुमनाच्या अर्पुणी आम्हाला चला ग